काका कोट्यांच्या विषय. काका कोटे तुम्हाला 2001 मध्ये पडल्यानंतर कुठं दिसले हो? मला सांगा काका कोटे, तुमच्या दुःखात सुखात लग्नात कुठं काही आहे का काकांचा प्रश्न? त्या काकाने या कोपरगावचं वाटोळं केलं आणि तो काका बाहेरच फिरत्या 24 वर्षापासून बाहेरच फिरतात. त्याचा फायदा कोपरगावला काय झाला? तुमच्या पतसंस्थेला फायदा झाला असेल, गोरगरिबाचा काय फायदा झाला त्याच्यात? कोपरगाव पोलीस स्टेशनची बिल्डिंग आमदारताईंनी आणली. कोपरगाव दुसरं पोलीस स्टेशन आमदारताईंनी आणलं. नगरपालिका पंचायत समिती बिल्डिंग आमदारताईंनी आणली. कोपरगाव बस स्टँड हे आमदारताईंनी आणलं. आणि उद्घाटनाच्या वेळेस त्यांनी उद्घाटन केले आणि त्यांनी ते असे सांगता की सगळं आम्ही काम केलेलं आहे. हे सगळं खोटं आहे. पण खोटं किती बोलावं, रेटून बोलावं, जनता एवढी खुळी नाही. त्या 2 तारखेला कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सोमवारी प्रचाराच्या निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ, भगिनींचे लाडके देवाभाऊ या ठिकाणी आले आणि तो प्रचाराचा नारळ फुटला. त्या सभेला जी गर्दी उपस्थित होती, दादा त्याच दिवशी या कोपरगाव शहरातल्या लोकांनी निश्चित करून टाकलं का नगराध्यक्षपदी पराग संधान आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता कोपरगाव नगरपालिकेत निश्चित येणार आहे. कार्यक्रम उशीर झाला होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने, निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त अनेक सभा आम्ही केल्या असतील. 25-30 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात 3 तास उशिरा झालेली सभा आणि त्या सभेला उपस्थित असलेला जनसमुदाय मी पहिल्यांदा पाहिला. मी राजकीय स्टेजवर आंबेडकर मैदानावर अनेक सभा पाहिल्या असतील. 2-3 तास उशिरा होऊन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत असलेली गर्दीतला एकही माणूस उठला नव्हता. कारण आम्हाला स्टेजवरून दिसत होतं शेवटपर्यंत. आणि त्याच दिवशी निश्चित झालं का कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी पराग संधान साहेब यांची निवड होणार आहे. दादा आहे ना आमचे साधे भोळा महादेव, पण विवेक भाईकडे काही चालत नाही. आम्ही कार्यकर्ते म्हणून सांगतो. विवेक भाईकडे मी 10 वर्ष आले त्यांच्याबरोबर काम करतो. विवेक भाईकडे जाताना अभ्यास पूर्ण करून जातो. दादाकडे सर्व गोष्टी आमच्या चालतात. विवेक भाईकडे चालत नाही. जरी संधान साहेब नगराध्यक्ष झाले तर प्रत्येक गोष्टीवर विवेक भाईंची नजर राहणार आहे. इतका दूरदृष्टी असलेला नेता आहे. काय आपल्याकडे आमदारकी आता काय आहे का? देशाचे गृहमंत्री, कणकर गृहमंत्री अमित भाई शहा येऊन गेले. आपण आमदार नसताना जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री महोदय भेटले, सभा दिली त्यांनी. इतका विवेक भाईंचं नाव जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात झालेले. आणि शासनाच्या ताईंनी सांगितलं माझ्या भगिनींनी, केंद्रात सरकार, राज्यात सरकार. मी तुम्हाला भगिनींना देवाभाऊ, सर्व भगिनींचे लाडके देवाभाऊ, लाडकी बहीण योजनाच भारतीय जनता पक्षाची. आणि तुम्हाला मी खात्री देतो, जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. परत 5 वर्षे संधान साहेबांकडे विनंती करतो कळकळीची. 5 वर्ष संधान साहेब नगराध्यक्ष राहणार आहे. आपल्या प्रभागातला एकही प्रश्न राहणार नाही. मी या ठिकाणी खात्री देतो. माननीय बिपिनदादाच्या साक्षीने देतो. एवढंच बोलतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आदरणीय बिपिनदादा साहेब, माजी आमदार, आपल्या सर्वांच्या लाडक्या कोल्हेवहिनी आणि विवेक भैया यांनी परत एकदा तुमच्यासाठी काम करण्याची संधी मला दिली. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार मानते. मी स्वतः इंजिनियर आहे. हे बहुतेक कोणाला इथे माहिती नाहीये की मला पण काम करण्याची आवड आहे समाजासाठी. राजकारण नाही तर समाजकारण करण्याची आमची देवकर परिवाराची ही कोल्हे परिवाराकडून घेतलेली एक शिक्षा आहे छोटीशी. ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. शंकरराव कोल्हे साहेबांनी आपल्याला संजय नगर वसवून दिलं. त्यासाठी त्यांचा थोडा जिव्हाळ्याचा अति आवडीचा प्रश्न हा संजय नगरची जनतेचं काम करणं असतं. हे मला चांगला अनुभव आलेला आहे. आम्ही मागच्या वेळेस प्रचार करत होतो तर म्हणायचे संधान साहेब कोण आहेत, पण आता आम्ही प्रचार करायला जातो तर सगळे म्हणतात की नाही संधान साहेब आम्हाला माहित आहेत. आता त्यांच्या कामाची पोचपावती सगळ्यांना मिळालेली आहे, म्हणजे त्यांनाही मिळाली आहे. त्यांच्याबरोबर मी असेल, जितूभाऊ असतील आमचे, आम्ही खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी तुम्ही आम्हाला पण द्याल ही एक विनंती करते. देशात कमळाची सत्ता, राज्यात कमळाची सत्ता आणि कोपरगावच्या नगरपालिकेत सुद्धा कमळाची जर सत्ता आली म्हणजेच आपले संधान साहेब आणि त्याबरोबर आम्ही 30 नगरसेवक नगरसेविका यांना जर तुम्ही प्रचंड मतांनी निवडून दिलं तर कोपरगाव स्वच्छ आणि सुंदर
आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. हीच 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. या प्रभागातल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत मी इथं कायम हजर राहिलेलो आहे, त्यामुळे इथल्या समस्या आम्हाला माहिती आहे. सगळ्यात मोठा गटारीचा प्रश्न आहे. जी चुकीची गटार केली, वेळोवेळी आम्ही नगरपालिकेला निवेदन दिले का त्याचा डायमीटर मोठा पाहिजे होता, ती चुकीच्या पद्धतीने टाकली. ती इकडं न वळवता खांबेकरांच्या घरापासून जी वळवली त्याच्याऐवजी ती सरळ एसटी स्टँडकडे न्यायला पाहिजे होती. तशीच स्थानिक आईस्क्रीम पासून ती सरळ खाली खंदक नाल्यात जोडली असती, ते पाणी पुढे वाहिलं नसतं. परंतु ज्या वेळी भारतीय जनता पार्टी किंवा आम्ही काम घेऊन जातो, फक्त विरोध आणि विरोधच केला गेला, त्यामुळे या जिरवाजिरवीमध्ये आपल्या सगळ्यांची जिरली. आजही प्रत्येक ठिकाणी आज पाणी येतं, फार मारुती मंदिर पर्यंत पाणी आलं. त्या पाण्यामध्ये दरवेळी मी असेल, जितू भाऊ असेल, आमचे संदीप भाऊ असतील, आम्ही स्वतः जाऊन त्या पाण्यात गुडघे इतक्या पाण्यात 2दा-3दा गेलो. का तर ती समस्या तेवढी मोठी आहे. आज शेळके गिरणी जवळ गेलो तर कायम तिथं पाणी असतं, तिथलं पाणी कधीच निघत नाही. का तर तिथल्या गटरीचा तसाच प्रश्न आहे. स्ट्रीट लाईट नाही, घंटा गाड्या येत नाही. घंटा गाड्या येत नसेल तिथे एक पर्याय आहे. ज्या ठिकाणी घंटा गाड्या जाऊ शकत नाही त्या ठिकाणी हातगाडीने जाऊन तो कचरा गोळा करून तो बाहेर आणायला पाहिजे. परंतु यांना तो सगळा भ्रष्टाचार करायचा म्हणून कोणतंही काम इथं होत नाही. कोणत्याही ठिकाणी पाणी येत नाही, स्वच्छतेची कोणत्या फवारणी झालेली नाही. रस्ते बघितले तर सगळे निकृष्ट दर्जाचे, फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. लोकप्रतिनिधी आणि जे होते नगरपालिकेचे प्रशासक, या दोघांनी मिळून प्रचंड भ्रष्टाचार केला. ते आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केला. आणि ज्यावेळी आम्ही त्यांना विरोध केला तर दरवेळी एकच सांगितलं जातं की विकासाच्या कामाला भारतीय जनता पार्टीकडून विरोध होतो म्हणून. म्हणजे काम चुकीचं यांनी करायचं, विरोध आम्ही करायला गेला तर फक्त यांनी म्हणायचं का हे चुकीचं विरोध करतात. आज इथल्या समस्या इतक्या आहे. स्ट्रीट लाईटची आहे, पोल असे बऱ्याच ठिकाणी वाकडे झाले आहे, काही ठिकाणी घरांमध्ये पोल आलेले आहे, पाण्याच्या पाईपलाईन नाही, ड्रेनेजच्या पाईपलाईन नाही, ज्या गटारी केल्या त्या चुकीच्या आहे. हा सगळा भ्रष्टाचार जर आपल्याला मिटवायचा असेल तर विवेक भैयांच्या स्वप्नातलं जे शहर बनवायचं आहे, जो विश्वासनामा आम्ही तयार केलेला आहे, जो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण जो आपल्या सगळ्यांसमोर ठेवला, त्या विश्वासनाम्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. कारण हा विश्वासनामा काय आम्ही 4 जणांनी बंद खोलीमध्ये बसून नाही बनवलेला. ही जी सत्ता आहे, ही सत्ता आम्हाला सत्ता उपभोगण्यासाठी नाही, आपली सेवा करण्यासाठी पाहिजे. सेवा देण्यासाठी मी व माझे 30 नगरसेवक, तसेच या प्रभागातले आमचे मित्र जितू भाऊ रणशूर असतील, आमच्या वहिनी विजयाताई देवकर असतील, हे सगळे कटिबद्ध आहोत. आणि आज आपल्याला सगळ्यांसमोर आणि आदरणीय व्यासपीठासमोर मी एक शब्द देतो की ज्या दिवशी आम्ही भ्रष्टाचार आणि चुकीचं काम करू तर आम्ही आमचे राजीनामे पार्लमेंट बोर्डाकडे दिलेला आहे की ज्यांनी आम्हाला तिकीट दिले. ज्या दिवशी चुकीचं काम होईल त्या दिवशी त्यांनी ते मंजूर करायचे आहे. कारण आम्हाला भ्रष्टाचार करायचं नाही, त्यामुळे आम्हाला राजीनामे द्यायला भीती वाटत नाही. दादा, आपल्याला सांगायला आनंद वाटेल का हा प्रभाग कायमच कोल्हे कुटुंबाच्या मागे आहे. आम्हाला निवडून हे सत्तेसाठी नाही, आपली सेवा करण्यासाठी द्यायचं आहे. म्हणून मी आपल्याला परत एकदा कळकळीची विनंती करतो की आपण आपलं बहुमोल जे मत आहे, आशीर्वाद रूपी मत, ते 2 तारखेला कमळ या बटनासमोर दाबून आपल्याला प्रत्येकाला 3 मतं द्यायची आहे. 2 नगरसेवकाला आणि 1 नगराध्यक्षाला. तर ही 3 मतं देऊन आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्याल व आता जो दादांनी जो शब्द दिला तो दादांचा शब्द खरा करू की जे काम चालू करू ते झोपडपट्टीतून करू आणि त्याचा शुभारंभ या आमच्या वार्डातून सुरू होईल, ही आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या लोकांच्या घरकुलांच्या साठी त्या ठिकाणी आणलेली होती, जे एनसीडीसी कडून त्यावेळेस मंजूर करून घेतले होते. आणि 4 मजली घरं व्हायचे होते आणि जो 450 ते 550 स्क्वेअर फुटाचं एक घर प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळणार होतं. पण त्यावेळेस नगरपालिकेमध्ये आपले नगराध्यक्ष आले नाही म्हणून पहिला हप्ता आला 25 कोटीचा. आता तुम्हाला आठवू राहिलं, मला सगळं आठवतं. 25 कोटीचा हप्ता आला आणि 25 कोटीचा हप्ता हे पैसे 125 कोटी रुपये
दादानी कोले साहेबांनी मंजूर करून आणलेत, म्हणून यांना श्रेय जाऊ नये. या गोरगरिबांना यांच्याबद्दल आस्था वाटेल, यांच्याबद्दल प्रेम वाटेल, म्हणून त्या कालखंडामध्ये त्यांनी त्या 25 कोटीचं त्या कर्जाचं व्याज भरलं आणि त्याचे पैसे परत पाठवले. हा इतिहास नगरपालिकेचा आहे, तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीने जर कधी आपण कोणाला एक छोटीशी चूक आपल्याकडून झाली तर काय होतं. इथं आपण जे आज गप्पा गोष्टी करताय, गटार मुठी करायची, इथं नगराध्यक्ष मधून जर कधी पराग संधान आले, मोठी नाही तर बंदिस्त गटार या ठिकाणी मंजूर होणार आहे. आमचं पहिलं उद्दिष्ट राहणार आहे. काका कोयटे हा व्यापाऱ्यांचा पुढारी आहे, काका कोयटे हा मोठ्या लोकांचा पुढारी आहे. आमचा पक्ष हा समोर बसलेल्या गोरगरिबांचा पक्ष आहे. यास आमच्या उमेदवारांना निवडून द्या. मी तुम्हाला सांगतो की पहिले जे काम होतील सुरू होतील ते कोपरगाव शहरातल्या झोपडपट्टी मध्येच पहिल्यांदा सगळा खर्च त्या ठिकाणी होणार आहे. अरे किती वर्ष माणसांनी, गोरगरीब माणसांनी तुमच्याकडे, तुमच्या बँके पतसंस्थेकडे पाहून तिकडं त्याच्या फक्त कर्जाचा डोंगर वाढवायचा. हा, तुम्ही अतिक्रमण करून तिथं बँक बांधली, तिथं नाला छोटा केला म्हणून पाणी इकडे येतं. तिथं कशा पद्धतीने चमडे बाजार भरायचा कोणी उठवला. इथं मला कल्पना आहे की त्यांना सांगा, ते नुसतं आज कुठेतरी नाव वाचून ठेवले मग त्यांनी घेतलं कोणतरी वाड्या. अरे जॉन्सन पाटोळीची कोणती गल्ली ते सांगता येईल का? गल्ल्या सुद्धा सांगता आल्या पाहिजे, नाव तर कोणी पाठ करून येईल. बरोबर. इथं काय आहे? इथं कुठं समाज मंदिर बांधलेलं आहे? मारुती मंदिर कुठं आहे? हा, कोणत्या ठिकाणी दर्गा आहे हे सांगता आलं पाहिजे. त्या दर्ग्यामध्ये सुद्धा 9 वर्ष बसून आमचे लोक तिथं ते काय प्रसाद ते काय घ्यायचं होते, म्हणजे बसायला जागा नाही. तरी इकडे मारुती मंदिर असेल, इकडे सगळ्या ठिकाणी असेल. एकच सांगतो, हे लोक वरबडणारे लोक, आम्ही वरबडणारे लोक नाहीत. ही जी आमच्या बरोबर लोक आहेत, दीपक गायकवाडने सांगितलं, ज्या वेळेस कोपरगाव शहरामध्ये वामन दादा कर्डक आले, पहिल्यांदा वामन दादा कर्डक आले, मला बोलवलं वामन दादानी. लिंबोनी वन हे शेतकरी संघाचे, मी जिथं चेअरमन होतो त्याच्या अंडर येतं, अरविंदला माहितीये. त्यांनी सांगितलं, वामन दादा म्हणे इथं आम्हाला ते बुद्ध विहाराची जागा. म्हटलं दादा तुमचं काय म्हणणं आहे? खड्डा होता 20 फुटाचा. म्हटलं काही काळजी करू नका दादा, तुमचा शब्द मी खाली पडू देणार नाही. तिथं कारखान्याचे 2 बुलडोझर 2 महिने, 4 दिवस नाही 2 महिने, नंतरचे 4 दिवस ते फक्त लेवलला, वरच्या लेवलला. तो जो शेजारचा खड्डा आहे तो शेतकरी संघाच्या जागेतला खड्डा करून ती माती मी तिथं टाकलेली आहे. कारण की त्याच्यानंतर तिथं येऊन ते बाहेरची भिकारी येऊन राहायची. बरोबर आहे का नाही? मग त्यांना बाजूला काढलं तिथून सगळं त्या लोकांना. म्हणजे अशा पद्धतीने काम करणार आहे आम्ही मंडळी. पहा तिथं कधी पूर आला असेल, पाणी आलं असेल, कोण आलं? अरे आतापर्यंत ज्या वेळेस डास झाली असतील, मलेरिया झाले असतील, काही झालं असेल, कोण धावून आलं? विवेक भैयाने 500 बेडचं हॉस्पिटल काढलं, 50 ICUचं बेडचं हॉस्पिटल काढलं तिथं, आणि त्यामध्ये सगळा खर्च त्या ठिकाणी केला. आज आपण पाहतो समोरच्या माणसाचं, कधी त्यांची एखादी फायर फायटर इथं कधी आली 50 वर्षामध्ये, कधी एखादा दवाखान्यासाठी कधी काय आलं, कोणी मदत आली? इथं दवाखान्याच्या साठी अँब्युलन्स, फायर फायटर, तो फिरता दवाखाना, औषध फवारणी, ज्या वेळेस संकट येतात त्या वेळेस संजीवनी उद्योग समूह या ठिकाणी धावून येतो.
कोपराव शहरातील गोर गरीब लोकांचे जे व्यवसाय चालतात हे सगळे संजीवनी उद्योग समूहाच्या वरती, त्या सगळे वैकुंठ रथ पण आपण फुकट त्या ठिकाणी देतो, 3 ॲम्ब्युलन्स फुकट त्या ठिकाणी आहे. विवेक भैया ते इफकोच्या त्याच्या मार्फत लाखो रुपयाची मदत त्या ठिकाणी पेशंटला ऑपरेशनला करायला त्या ठिकाणी देतात. मग एका बाजूला सातत्याने इथं मदत करणारी माणसं, दुसऱ्या बाजूने 2001 ला ज्यांचा पराभव झाला त्याच्यानंतर 25 वर्ष तुमच्या दारात नाही, फक्त मोठ्या लोकांकडे पाहायचं, त्यांच्यासाठी कामं करायचे काहीतरी. आणि या गोरगरीब साठी कोण हे करणार? अरे इथं आज एक काकडे सभापती आहे, आपल्या सभेचे अध्यक्ष भागीनाथ काकडे होता. भागीनाथ काकडेला ज्या वेळेस तिथं अडचण आली, त्याला विहीर खचायची होती, मीच फोन लावला त्या ठिकाणी, बाबा भागीनाथ का विहीर प्रकरण करून द्या म्हणून. तो तिकडचा त्याचा मराठवाड्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याचं गाव येतं तिथं. म्हणून माहिती आहे की शिवर पाट्यापासून वरती जावं लागतं त्याला. हा कोणाला माहितीये? आणि नुसतं अरविंद विगी इथलंय म्हणून सांगता, ओरिजिनल कुठलंय मीच सांगू शकतो, दुसरं कोणाला माहिती अरविंद विगे कुठलंय म्हणून. खरं आहे की नाही? अरे फार ही माणसं कोण कुठला आहे, काय समस्या आहे, या प्रत्येक गल्लीतले प्रश्न हे आम्हाला माहितीये. एवढ्यात माझं येणं कमी झालं हे मी मान्य करतो. का बरं कमी झालं? अरे एक स्टेन पडली तर मनुष्य फक्त या इथल्या 13 बंगल्याच्या रस्त्यापर्यंत जातो, 2 स्टेन पडल्या त्या फार मारुती मंदिरापर्यंत इथं समाज मंदिरापर्यंत येतो, 3 स्टेन असल्या तर घरातून असं करतो. मला 9 स्टेन आहेत, माझ्या छातीमध्ये 9 स्टेन आहेत, 9 स्टेन, तरी मी तुमच्याकडे येतो. का बरं? या लोकांनी जे केलेले काम आहेत आणि कोल्हे साहेबांची जी शिकवणूक आहे ती शांत बसू देत नाही की गोरगरिबांच्या लोकांच्या साठी काम करायला. कोणी सांगा इथे एवढे कार्यकर्ते, मी 45 वर्ष झाले राजकारण करतो, 45 वर्षात 5 जणांकडे सुद्धा कधी जेवायला किंवा कशाला गेलेलो नाही. घरून जेवण करून येतो, घरी जेवायला जातो, पण लोकांच्या त्या ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी 24 तास, रात्री 1 ला किंवा 2 ला जरी फोन लावला तर मी फोन उचलतो कोणाचाही. काय सांगतो, कोणाला आजारी असेल, अँब्युलन्स असेल, कोणाच्या इकडे काही प्रश्न निर्माण झाले असतील. आता ग्रामीण भागातले फोन येतात, दादा आमच्याकडे बिबट्या आला. मी म्हणतो बरं बरं, त्याचा बंदोबस्त मीच करतो. लई बिबटे वाढलेले सध्या, त्या सगळ्यांचा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे. या सगळ्या बिबट्यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल, मग कोणताही असो तो. आपल्याला तुम्हाला आम्ही कोणाच्या हिमतीवरती बोलतो? समोर बसलेल्या गोर गरीब जनतेच्या हिमतीवरती आम्ही हे बोलत असतो. तुम्ही जे या लोकांवर, हे लोक तुमच्यासाठी जे काम करतात ते जेव्हा आम्हाला सांगतात आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र काम करतो, कधीतरी 5 वर्षातून आम्ही येतो, एवढं यांना मत द्या म्हणून सांगायला येतो. इतर आमचं काही कामही नसतं. आम्ही तुमच्या काय सांगितलं त्या समोरच्या उमेदवारांनी, नगराध्यक्षाच्या, मी फक्त मोठे मोठे काम करायला येणारे. अरे यांचे काय मोठे काम आहेत, यांचे छोटे छोटे काम, गटर तुंबली, पाणी आलं नाही, नाला तुंबला, बाकीचं काय असतं? इथं काय यांची समस्या आहे? हे काय यांच्याकडे काय कुठे यांना माल बांधायचे काय? कुठे शॉपला त्यांचं काही तिकडं कोट्यवधीचं कर्ज लागतं का यांना काही? इथं या लोकांच्या समस्या छोट्या आहेत, इथे यांना डास झाले. आणि आज आपण पाहतोय इथं सगळ्यात जवळ संजीवनी उद्योग समूह आहे. काही झालं तर संजीवनी उद्योग समूहाचे लोक धावून येतात, प्रश्न सोडवायसाठी येतात. आणि आपल्याला सक्षम पिढी त्या ठिकाणी करायची. हे मी का बरं सांगतो? आपल्या कॉलेजमधून अनेक मुले या ठिकाणी शिकून मोठे उच्च शिक्षित झालेले, सगळ्या समाजाचे. म्हणजे मी आता तुमच्या इथं आपल्या गावातले तर खूप जण आहेत, ग्रामीण भागातले सुद्धा सांगतो. आमच्या वडार समाजाचे कापसीताई आहे सासनळीच्या, त्यांचा मुलगा इंजिनियर झाला, बरोबर आहे का?
चांगल्या पदावरती त्या ठिकाणी लागला. आमचा बाळू आहिरे म्हणून मागासवर्गीय समाजाचा दामोरीचा, त्याचा मुलगा इथं आपल्याच कॉलेजला शिकला. ते वारला बिचोर बाळू आहिरे, माझा फार बघतो होता माझा तो. हा तर तो त्याचा मुलगा अमेरिकेत आहे. 3-3 कोटीचे 2 फ्लॅट नवी मुंबईमध्ये त्यांनी घेतलेले. म्हणजे आमचा माझा ड्रायव्हर आहे गजानन, त्याच्या मुली दोन्ही मुली शिकल्या. एकीला 4 लाख रुपये महिन्याला पगार, दुसरीला 2 लाख रुपये पगार आहे. आमच्या गेस्ट हाऊसचा शिपाई होता गोरखोन, रिटायर झाला. करेकर समाजाचा आहे. त्याच्या मुलाला इतरच कॉलेज म्हणून शिकला, त्याला 6 लाख रुपये महिन्याला पगार आहे. असे कितीतरी उदाहरण देऊ शकतात. माझं म्हणणं आहे की या जे आपण जे पाहतो पुढची पिढी निर्माण करायची. सगळे मागच्या म्हाताऱ्या असतील रिटायर झाले, अध्यक्ष सुद्धा रिटायर झाले, पण या पुढच्या पिढीचं भविष्य जे पुढे बसलेले यांचं भविष्य आपल्याला घडवायचं आणि कोणत्याकडून घडवायचं हे ठरवायचा वेळ आपल्याला आहे. नगरपालिकेच्या शाळेचं आपण पाहतो काय झालं, हे सांगतात काहीतरी आणि एवढे जर कधी तज्ञ आहे हे म्हणतात की मी खूप मोठा तज्ञ आहे. शाळा नंबर 1 पाडली, तिच्यामध्ये भुलभुलैया बांधला, कोणी सांगतात का नाही? का बरं बबलूवारीला दिसत नाही तो भुलभुलैया? हा काय केलं? 1 नंबरची शाळा पाडली का? तिथं 4 मजली 5 मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही बांधता आलं. आमचं म्हणणं आहे या ठिकाणी आता आमच्याकडे द्या. गोरगरिबासाठी आतापर्यंत त्यांनी सांगितलं की जे आतापर्यंत तुम्हाला हात वरती करून सांगा, कधी कोले साहेब असताना अतिक्रमण उठली का? आणि यांच्या काळामध्ये 2 वेळ हे 4दा आमदार झाले, त्यांच्या काळामध्ये 2दा अतिक्रमण उठली आणि त्यांनी सांगितलं आम्ही टपऱ्यांचं पुनर्वसन करू. काय झालं? एका तरी टपरीचं पुनर्वसन झालं का? आमचे हा पॅनल संपूर्ण निवडून द्या. या मी बिपिन दादा म्हणून जबाबदारी घेतो. विस्फोटित झालेल्या सगळ्या टपऱ्या आपण त्यांना पुनर्वसन त्याचं करू. अरे तुमच्याकडे काही प्लॅन नाही. या छोट्या माणसांनी ज्याला पैसे भरता येत नाही, गोरगरिबाला धंदा करायला काही नाही, मग त्याला काय करायचं? त्यांनी आमचा वडार समाजाच्या त्या ठिकाणी सुद्धा अनेक त्या सोसायटी असतात त्यांच्या छोट्या. मी सभापती असताना सगळ्या सोसायट्यांना कामं द्यायचो. एकाला सुद्धा मी असं मोठ्या माणसाला कधीच काम नाही दिलं नाही. गोरगरीब माणसाला कामं मिळायला पाहिजे. दीपक गायकवाडची सोसायटी होती, आमच्या गायकवाडची सोसायटी, सगळ्यांच्या सोसायटी, रोडांच्या सोसायटी होत्या, सगळ्यांना कामं द्यायचो. मोठ्या माणसाला कधी काम नाही दिलं. आज कोणत्या यादी पहा, त्यांच्या पीएचा बंगला किती मोठा झालाय आणि त्यानेच त्याच्या सगळ्या पीएच्या आणि त्याच्या लोकांच्या त्या ठिकाणी आपले ठेकेदार झालेले आहेत. मग गरीब माणसांनी करायचं काय? कोणाच्या दारामध्ये जायचं? हे जर कधी आमचं संपूर्ण पॅनल आलं तर मी सगळ्या आमच्या नगराध्यक्ष उमेदवारापासून तर सगळ्या 30च्या 30 नगरसेवकांना सांगेल, आपल्याला पहिला अजेंडा करायचा आहे. जो झोपडपट्टी वासियांचे जे गाळे तुम्ही काढाल त्यातले 50% गाळे हे झोपडपट्टी वासियांच्यासाठी राष्ट्र झाले पाहिजे. काय म्हणून त्यांच्याकडून तुम्ही 10 लाख घ्यायचे, 25 लाख घ्यायचे? गरज नाही त्याच्यासाठी. जर कधी आपण म्हणतो की आम्हाला गोरगरीब माणसाची जर कधी आम्हाला त्याला न्याय द्यायचा असेल तर त्याच्यासाठी हा नियम आपल्याला त्या ठिकाणी लागू करावा लागेल आणि त्याच्यासाठी नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे. त्याच्यासाठी विवेक भाईच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे नगरसेवक त्या ठिकाणी लागतील. नुसतंच त्यांनी यायचं, दररोज भुलथापा काहीतरी कोणतरी यायचं सांगायचं, त्यांनी सांगायचं मी असं करल, मी दुबई करल. अरे आम्हाला दुबई नको बाबा, आम्हाला शंघाई नको, आम्हाला कोपरगाव राहू दे. त्या कोपरगावातल्या सर्वसामान्य दीन दलित आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्याक माणसांचं त्या ठिकाणी जीवनमान सुधारायचं त्या ठिकाणी. आणि जे संकल्प मी घेतलेला 40 वर्षापासून सगळे गोरगरीब विद्यार्थ्यांची जरी मी पाहिलं तर त्यावेळेस मी सांगितलं होतं की सगळ्यात जर कधी मागासवर्गीय समाज असेल तर वडारी समाज होता, त्यावेळेस मुस्लिम समाज होता, त्यावेळेस त्या ठिकाणी हे शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये असताना मी मुस्लिम समाजाच्या मुलांच्यासाठी उर्दू शाळा मी त्या ठिकाणी सुरू केल्या होत्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा. नाही 8-10 गावांना केल्या होत्या. म्हणजे आज आपल्याला ठरवायचं आहे
आज तुम्ही इथं नुसतं आले, कोणी बाकीचे लोक येतात भाषण करून जातात. मी अनेक वर्षापासून येतो, पण जे सांगितलं ते मी तिथं काय तुमच्यासाठी कामं केलेले आहेत. मी आल्या पाहिलं, अजून हे लाईटचं काही पडलं इथं, इकडं तिकडे अजून बऱ्याच ठिकाणी असे चौक आहेत की जिथं एवढे जाळे झालेले आहेत. का बरं? या माणसांनी काय असंच या शॉकच्या भीतीने जगायचं का? हा, या माणसांना काही इथं का बरं नगरपालिकेला, नगराध्यक्षाला इथं स्ट्रीट लाईट लावता येत नाही का? जर कधी पुढची सुरुवात करायची असेल आमच्या स्ट्रीट लाईटची, तर संपूर्ण सुरुवात झोपडपट्टीतली स्ट्रीट लाईट पूर्ण झाल्याशिवाय आम्ही दुसरीकडे कामच करणार नाही. का बरं? बाकीच्या ठिकाणी बाकीच्या लोकांच्या असतील, मोठे पैसे लोकांना असतील, त्यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट करू शकतो. पण या झोपडपट्टीच्या माणसाला, जो गरजवंत आहे, ज्याच्या खिशाला काही परवडत नाही, आणि अरे मग तुम्ही पट्टी सगळ्यांना सारखी ठेवता. इथं 10,000 लिटरची टाकी तो भरतो, इथं याला 200 लिटर सुद्धा साठवायला पाणी टाकी नसतं, त्याला बिल तुम्ही सारखं घेता. हा कुठला अन्याय आहे तुमचा? का बरं? तुमच्या डोळ्यावरती काय भात बांधून ठेवलेला होता, पट्टी बांधून ठेवलेली होती का? या सगळ्या गोरगरीब लोकांना हा अन्याय दूर करायचा असेल, ही क्रांती मी समजतो. हे इलेक्शन ही क्रांती आहे. 2025चं इलेक्शन हे क्रांती आहे. आणि हे क्रांती जर कधी करायची असेल, या महाराष्ट्रातले गोरगरिबांच्या साठी जर कधी वेगळी दिशा घेऊन चालायचा असेल, तर आपला हा जो भारतीय जनता पक्ष, मित्र पक्षांचा, RPI यांचा जो संपूर्ण पॅनल आहे, त्याला भरघोस मताने निवडून द्या. एवढीच कळकळीची विनंती करून माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद.